नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण कथा आणि गोष्ट यातला फरक बघणार आहोत. पुणे विद्यापीठाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार आपल्याला समकालीन मराठी कथा हा अभ्यास प्रकार बघायचा आहे. आणि हे बघत असताना आपण कथा म्हणजे नेमकं काय आहे, कथेचे घटक काय असतात आणि या सर्व घटकांमधून कथा कशी तयार होते आणि मराठीमधले जे काही साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांनी कथा या वाङ्मय प्रकारामध्ये कशा पद्धतीने लेखन केलेलं आहे याचा पुढे आपण अभ्यास करणार आहोत. आणि विशेषतः समकालीन मराठी कथा हा जो हे जे आपल्याला क्रमिक पुस्तक पुणे विद्यापीठानं रचित केलेलं आहे, यामधल्या ज्या कथा आपण जेव्हा वाचायला घेऊयात किंवा त्यांचा आपण जेव्हा अभ्यास करूयात त्यावेळेस तुमच्या एक गोष्ट नक्की लक्षात येईल की वेगवेगळ्या साहित्य प्रवाहांअंतर्गत किंवा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतर्गत कथांमधलं जे काही वेगवेगळं वैशिष्ट्यपूर्ण ज्याला भाग म्हणूयात आपण, मानवी जीवनामधल्या गुंतागुंतीचा आणि मनोविश्लेषणाचा वापर करत ज्या काही कथा आहेत, ज्या उद्देशप्रधान आहेत, प्रबोधनप्रधान आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या काळाला ज्या काही गोष्टी लागू होतात किंवा सध्याच्या काळामध्ये जे काही प्रश्न समाजात असतात त्या प्रश्नांचं चित्रण या कथांमध्ये उमटलेलं आपल्याला दिसून येईल. तर आपण बघणार आहोत की कथा आणि गोष्ट यामधला फरक. ही गोष्ट अशी असते की सगळ्यांना ती ऐकायला खूप आवडते. अगदी लहानपणापासून प्रत्येकाला असं वाटतं की रोज झोपण्यापूर्वी आपण आजीकडे किंवा आपल्या आजोबांकडे हट्ट करत असू की आजी मला गोष्ट सांग बरं. मग आपण राजा राणीच्या गोष्टी ऐकल्या आहेत, पर्यांच्या गोष्टी ऐकल्या आहेत, अल्लाउद्दीनच्या गोष्टी ऐकल्या आहेत, अगदी खूप माकड टोप्या विकणाऱ्या व्यक्तीची गोष्ट ऐकलेली आहे, ससा आणि कासवची गोष्ट ऐकलेली आहे. अगदी लहान लहान गोष्टींमधून आपल्याला मानवी जीवनामध्ये काहीतरी प्रबोधन करणे हा हेतू आपल्याला त्या कथांमधला दिसून येतो. मग इसाप नीतीच्या कथा असतील, अरबी आणि सुरस भाषेमधल्या काही कथा असेल, हा सुरुवातीचा जो कथांचा भाग आहे या कथांमधून काहीतरी समाजामध्ये प्रबोधन करणं किंवा मनावरती संस्कार घडवणं हा त्याच्यामधला उद्देश दिसून येतो. अगदी आपण प्राचीन काळामध्ये लोकसाहित्याच्या माध्यमातून लीळा चरित्रामधले चिऊ आणि काऊची जी गोष्ट आहे, जी आज आपण प्रत्येक व्यक्तीला जी गोष्ट माहिती आहे की एक चिऊ असते आणि एक काऊ असतं. कावळ्याचं घर असतं शेणाचं आणि चिमणीचं घर असतं मेणाचं. एक दिवस काय होतं, खूप मोठा पाऊस येतो आणि कावळ्याचं घर पावसात वाहून जातं. ही जी गोष्ट आहे ही प्रत्येक लहान मुलाला जी गोष्ट सांगितली जाते किंवा चांदोमामाची गोष्ट सांगितली जाते, या गोष्टींमधून किंवा नंतरच्या काळामध्ये गीतांमधून जी काही गोष्ट हा भाग आलेला आहे, हा मानवी मनावरती एक संस्कार घडविण्याचा भाग जो आहे तो भाग आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून आजच्या तासामध्ये आपण कथा हा वाङ्मय प्रकार बघण्याअगोदर गोष्ट म्हणजे काय, कारण बऱ्याचदा आपल्या मनामध्ये हा प्रश्न येत असेल की कथा आणि गोष्ट एकच आहे. पण नाही विद्यार्थी मित्रांनो, आपण यातला काही बारकावे बघून आपल्याला ही गोष्ट लक्षात येणार आहे की कथा आणि गोष्ट यामध्ये नेमका काय फरक आहे आणि तो कशा पद्धतीने आहे. तर मानवजात जगात निर्माण झाल्यापासून आणि त्याला भाषा अवगत झाल्यापासून माणसं मोठ्या उत्सुकतेनं गोष्टी सांगत आलेल्या आहेत, गोष्टी ऐकत आलेल्या आहेत. शिकार करून आपली उपजीविका करणाऱ्या आदिमानवाला एखादा थरार निर्माण करणारा, एखादा अंगावरती बेतलेला, एखादा रोमहर्षक स्वरूपाचा किंवा एखादा चकित करून सोडणारा, एखाद्या करुणेमुळे डोळ्यांमध्ये पाणी आणणारा आणि एखाद्या पराक्रमाने जीवनाला झळाळी आणणारा एखादा संस्मरणीय प्रसंग घडून गेल्यावर तो कोणाला तरी सांगावा हा विचार त्याच्या मनामध्ये आला असावा. आणि मग त्यातूनच रात्री शेकोटीभोवती गोळा झालेल्या आपल्या साथीदारांना त्याने तो एक नवल म्हणून कथन केला असावा. हा प्रसंग त्यानं सोबत्यांचं मनोरंजन करण्यासाठी अगदी न सांगता आपल्याला आलेला अनुभव इतरांना सांगून त्यांना शहाणे आणि सावध करण्याच्या भावनेतून सांगितला असावा. आणि यामधूनच कथेचा जन्म झाला, कथानकाचा जन्म झाला आणि मग अनुभवांची देवाणघेवाण देखील सुरू झाली. आपल्याला आलेला नवलपूर्ण आणि नाट्यपूर्ण अनुभव इतरांना सांगण्याची गरज काही फक्त आदिमानवापुरतीच मर्यादित नव्हती, तर खरे तर ती सार्वकालिक, सार्वत्रिक आणि सनातन स्वरूपाची गरज आहे. थोडक्यात असं आपण म्हणूयात
की समुद्र पर्यटन करून आल्यानंतर, बाहेर देशामध्ये जाऊन आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला आपले अनुभव जे आहेत ते अनुभव इतरांना सांगावेसे वाटतात. म्हणून आपल्या मनामध्ये आलेला अनुभव, आपण एखादा प्रवास करून आलो आहे, एखाद्या कार्यालयात जाऊन आलो आहे, एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन आलो आहे, देवळात जाऊन आलो असू किंवा मंदिरात जाऊन आलेलो असू, किंवा अगदी निवांतपणे जेव्हा आपण शिळोब्याच्या गप्पा मारत असतो, म्हणजेच काय करत असतो आपण, निवांत क्षणाला गप्पा मारत असतो. आणि हा गप्पांचाच भाग ज्याला आपण म्हणूयात तो गोष्टीमध्ये आलेला असतो. परंतु आपल्याला अभ्यासक्रमामध्ये कथानक आहे आणि कथा या वाङ्मय प्रकाराचा अभ्यास आहे. म्हणून कथा आणि गोष्ट यामध्ये काही महत्त्वाच्या काही बाबी बघणार आहोत की त्याच्यामधून तो फरक कसा आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. मग आपण रामायण आणि महाभारतामधल्या काही कथा वाचलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत, किंवा पुराणांमधल्या कथा ऐकलेल्या आहेत. सत्यनारायणाची गोष्ट आपल्याला माहिती असेल, किंवा कीर्तनकार असेल, प्रवचनकार असतील, किंवा लोकसाहित्यामध्ये देखील कथा या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून, नाट्यामधून कुठेतरी मानवी मनावरती संस्कार घडविण्याचं किंवा प्रबोधनाचं माध्यम म्हणूनच कथा हा वाङ्मय प्रकार अवतरला असं आपण म्हणू शकू. आता आपल्या प्राचीन काळामध्ये, प्राचीन भारतीय साहित्यामध्ये कथा विकासाच्या 3 अवस्था आपल्याला बघायला मिळतात. पहिल्या अवस्थेमध्ये वैदिक वाङ्मय आणि रामायण महाभारतासारख्या इतिहास ग्रंथांमध्ये आणि पुराणांमध्ये ती मूळ विषयाला पुष्ट करण्यासाठी आणि त्याबरोबर बोध देण्यासाठी अवतरलेली दिसते. ही एक झाली कथा, ज्याच्यामध्ये जीवनदर्शन आणि मूल्यदर्शन असा त्याच्यामध्ये भाग दिसून येतो. मग हळूहळू माणसाला शहाणपण येत गेलं आणि या शहाणपणाचं चित्र ज्याला आपण म्हणूयात ते चित्र आपल्याला थोडंसं दुसऱ्या स्वरूपामध्ये, जेव्हा कथेचा दुसरा टप्पा सुरू झाला, मग याच्यामध्ये जातक कथा असेल, जैन चूर्णी असेल, हितोपदेश, वेताळ पंचविशी, शुकसप्तमी, सिंहासन बत्तीशी यासारख्या कथांचा समावेश होतो. आणि तिसऱ्या भागामध्ये ज्याला आपण म्हणूयात की तिसऱ्या अवस्थेमध्ये मूळ पारंपरिक अर्भूत कथेला ललित वाङ्मयाचा घाट देण्याचा प्रयत्न झालेला दिसतो, जो आपल्याला बाणभट्टाची कादंबरी असेल किंवा सुबंधू जे वासवदत्ता असेल, इथून खऱ्या अर्थानं ज्याला आपण म्हणूयात की साहित्याच्या माध्यमातून कथा सांगणे, लोकप्रबोधन घडविणे हा प्रकार पुढच्या काळामध्ये सुरू झाला. आणि आज आपण अर्वाचीन कालखंडामध्ये ब्रिटिश भारतात आल्यानंतर 18व्या शतकानंतर जो काही महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे त्या बदलांचं चित्र अर्वाचीन साहित्यातल्या वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारांमध्ये आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि अर्वाचीन 1818 ते 1920, 1921 ते 1940, 1941 ते 1960, 1961 ते साधारणपणे 1980 आणि 1980 नंतर ते साधारणतः 2000 असं वाङ्मयाच्या आपण वेगवेगळ्या कालखंडानुसार टप्पे करत असतो. हे टप्पे करण्यामागचं कारण पण हेच असतं की प्रत्येक काळामध्ये समाजामध्ये जे काही बदल होत असतात, त्या काळांमधल्या ज्या काही घटना असतात, त्या घटनांमधली जी वैशिष्ट्ये असतात आणि समाजामध्ये झालेले जे काही बदल असतात ते प्रामुख्याने त्या कालखंडामध्ये काही विशिष्ट वैशिष्ट्यपूर्णरित्या ते आलेले असतात. आणि ही जी वैशिष्ट्ये असतात काळाची किंवा त्या काळामधल्या समस्यांची किंवा त्या काळामधले जे काही प्रश्न असतील, हे आपल्याला त्या काळातल्या सर्व साहित्य प्रकारांमध्ये आलेले दिसतात. म्हणून आपण तो एक वाङ्मयाचा कालखंड आपण टप्प्यानुसार अभ्यास करत असताना आपल्याला हे वैशिष्ट्यपूर्ण त्याच्यामध्ये दिसून येतं. पुढच्या काळामध्ये कथेचं जे काही स्वरूप आहे ते कथेचं स्वरूप अधिक विस्तारित होत गेलेलं आहे. आणि आपण साहित्याचा अभ्यास करत असताना, वाङ्मयाचा अभ्यास करत असताना आपल्याला कथेचं वर्गीकरण करावं लागतं, कथेची व्याख्या आणि त्याचे स्वरूप विशेष करावे लागतात, कथेचे वेगवेगळे प्रकार बघावे लागतात, त्यानंतर कथेचे आपल्याला घटक बघायचे आहेत. तर हा सगळा आपल्याला कथा म्हणजे नेमकं काय याचा अभ्यास करताना आपल्याला हे सगळं तंत्र बघायचं आहे. तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत आजच्या तासामध्ये कथा आणि गोष्ट यामधला फरक. आपण थोडा वेळ चर्चा केली ती कथानकाच्या अंगाने किंवा कथा या वाङ्मय प्रकाराच्या अंगानं, परंतु अगदी कथा आणि गोष्ट याच्यामध्ये काय नेमका फरक आहे हे आपल्याला आधी समजावं. यासाठी हा एक प्रयत्न मी असं म्हणेन की यामध्ये मी जे काही मुद्दे घेतलेले आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला कथा आणि गोष्ट यामधला आपण फरक बघणार आहोत.
कथा आणि गोष्ट यामधला फरक बघत असताना आपल्याला हा जो अभ्यासक्रम आहे तो प्रथम वर्ष कला शाखेत आहे. तर मराठी साहित्यामध्ये कथा हा एक लोकप्रिय साहित्य प्रकारामध्ये समाविष्ट होणारा वाङ्मय प्रकार आहे, ज्याला आपण कथात्मक वाङ्मय प्रकारामधला हा एक घटक असं म्हणूयात. यामध्ये कादंबरीचे प्रकार किंवा कथेचे प्रकार हे महत्त्वाचे दोन जे वाङ्मय प्रकार आहे, कथा आणि कादंबरी, हे दोन वाङ्मय प्रकार साधारणपणे आपल्याला कथात्मक वाङ्मय प्रकारामध्ये पडताना दिसतात. जसं कादंबरी हा एक लोकप्रिय घटक आहे, त्याचप्रमाणे कथा हा देखील एक लोकप्रिय वाङ्मय प्रकार आहे. मराठी साहित्यामध्ये लोकप्रिय वाङ्मय प्रकारामध्ये समाविष्ट होणारा असा हा वाङ्मय प्रकार आहे. आणि हा जो साहित्य प्रकार आहे तो प्राचीन साहित्यापासून हा लोकप्रिय झालेला आहे, याचे दाखले आपल्याकडे आहेत. मराठी साहित्यामध्ये हा साहित्य प्रकार प्रामुख्यानं लोकप्रिय झालेला दिसतो. तसं शाब्दिक अर्थानुसार कथा आणि गोष्ट यांच्यामध्ये फारसा फरक मानला जात नसला तरी पण कथा या वाङ्मय प्रकाराचा अभ्यास करत असताना मात्र आपल्याला कथा आणि गोष्ट यामध्ये प्रामुख्याने फरक करता येतो. मागील 50 वर्षांपासून कथा आणि गोष्ट यांचा हेतू आणि निर्मितीमध्ये फरक पडत असल्याचं आपल्याला दिसून येतो. आता आपण खालील काही जी मुद्दे आहे त्या मुद्द्यांच्या आधारे हे बघणार आहोत की कथा आणि गोष्ट यामध्ये नेमका काय फरक आहे. तर चला आजच्या तासामध्ये आपण बघूयात की कथा आणि गोष्ट यामधले मुख्यत्वे जो काही फरक आहे तो फरक का पडतो आणि त्यामुळे कथा आणि गोष्ट का वेगळे होतात. पहिला घटक आपण बघणार आहोत की कथेमध्ये निर्मितीवर भर दिला जातो तर गोष्टीमध्ये कथनावर अधिक भर दिला जातो. आता आपण हा पहिला मुद्दा जेव्हा आपण समजून घेतो की कथेमध्ये निर्मितीवर भर दिला जातो, म्हणजे लेखक जेव्हा कथा लिहित असतो तर त्याच्या मनामध्ये कुठेतरी वातावरण असेल, पात्र असेल, प्रसंग असेल, तर हे सगळं जे काही तंत्र आहे, ही जी काही वेगवेगळे घटक आहेत कथेचे, या सर्वांनाच समाविष्ट त्याच्यामध्ये त्यानं करून घेतलेलं असतं आणि त्यामुळे आपोआपच कथा जी काही आहे ती तिची निर्मिती होत जाते. परंतु त्याच वेळेस आपण जेव्हा ही गोष्ट बघतो की गोष्ट म्हणजे नेमकं काय, तर गोष्ट ही आपल्याला फक्त कोणीतरी सांगतो. त्याच्यामध्ये वातावरण निर्मिती काय आहे, त्याच्यामधली पात्र किती आलेली आहेत किंवा तंत्र म्हणून त्याचा फारसा आपण विचार करत नाही. आपल्याला सत्यनारायणाची कथा आपण फक्त ऐकायची आहे, कथन करणे हा तिचा उद्देश आहे. पर्यांची कथा आपल्याला उद्देश मनावरती संस्कार घडविण्यासाठी म्हणून जरी सांगितली असेल परंतु त्याच्यामध्ये फारशा तंत्राचा वापर नाही आहे, तर त्या ठिकाणी फक्त कोणीतरी आपल्याला गोष्ट सांगतोय म्हणून गोष्टीमध्ये कथनावरती अधिक भर दिला जातो. कथेला तिचं स्वतःचं एक तंत्र लाभलेलं आहे तर गोष्टीला असं तंत्र नाही आहे. कथेमध्ये निष्कर्ष काढला जात नाही, मात्र गोष्टीच्या शेवटी बोध किंवा निष्कर्ष काढला जातो. आपण जेव्हा साहित्यामधल्या कथा वाचत असतो, मग जी ए कुलकर्णींची कथा असेल, व्यंकटेश माडगुळकरांची कथा असेल, गंगाधर गाडगिळांची कथा असेल, तर यामध्ये आपण ती कथा जी आहे ती कथा आपल्याला काहीतरी बोध कळत नकळतपणे देत असते, परंतु तिचा उद्देश काहीतरी प्रबोधन करणं किंवा संस्कार घडविणं हा भाग नाही आहे कथानकामध्ये. तर मानवी जीवनाचं चित्रण लेखकानं ज्या पद्धतीनं केलेलं असेल तर साहित्याच्या अंगाने त्याला जे काही पैलू गवसलेत त्या पैलूंचा त्यानं वेध घेण्याचा प्रयत्न तिथे केलेला असतो. तर कुठेही बोध करणे किंवा मनोरंजन करणे यासाठीच मी ही कथा लिहिली आहे असा लेखक कधीही सांगत नाही. कळत नकळतपणे तो भाग त्या ठिकाणी आलेला असतो. परंतु गोष्ट मात्र सांगत असताना त्या ठिकाणी आपल्या मानवी मनावरती लहान संस्कार क्षम वयामध्ये कुठेतरी एक संस्कार करण्याचा प्रयत्न ज्याला आपण म्हणूयात तो संस्कार त्या ठिकाणी प्रकट झालेला असतो. म्हणून पंचोपाख्यान असेल, जसं अगदी जंगलातल्या काही गप्पा गोष्टी असतील तर जंगलांमधल्या प्राण्यांच्या माध्यमातून काही गोष्टी सांगितलेल्या असेल, निसर्गाच्या माध्यमातून काही गोष्टी सांगितलेल्या असेल, तर यामध्ये मात्र कुठेतरी आपल्याला लेखकाच्या मनामध्ये जो काही सुप्त अशा प्रकारचा हेतू किंवा उपदेश जो आहे तो उपदेश मात्र या कथांच्या माध्यमातून येतो. अगदी चिंटूसारखं जे काही पात्र आहे त्या पात्रामधून सुद्धा कुठेतरी उपदेश करणं किंवा ज्याला आपण म्हणूयात मानवी जीवनामध्ये जगत असताना लहान मुलांच्या मनावरती संस्कार घडविण्याचं खूप मोठं एक कार्य पहिल्या पिढीतल्या या काही कथांनी केलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
तर कथा ही जीवनाचं अधिक सविस्तर चित्र करत असते. तर गोष्ट ही फक्त बोधापुरता सीमित राहते. बघा, मानवी जीवनाचं समग्र असं व्यापक स्वरूपावरचं चित्रण ज्याला आपण म्हणूया, ते सविस्तर चित्र आपल्याला हे कथेमध्ये दिसतं. परंतु त्यातला एक छोटासाच भाग ज्याला आपण घेऊयात, काहीतरी एक संस्कार घडविण्यासाठी किंवा जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा सांगण्यासाठी किंवा एखादा घटना प्रसंग विशेषतः सांगण्यासाठी आपल्याला बोध हा उद्देश मनात घेऊन ती कथा ज्या ठिकाणी येते किंवा जेव्हा ती येते तिचं रूपांतर गोष्टीमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून अधिक मोठ्या प्रमाणावरती विस्तारित स्वरूपामध्ये ज्याला आपण म्हणूया, तिथे कथानक येत असतं. कथा आली की कथेचे घटक येतात त्या ठिकाणी आणि मग त्याला आपण कुठेतरी एक वाङ्मय प्रकाराचं स्वरूपसुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित आलेलं आपल्याला दिसून येईल. परंतु जेव्हा आपण गोष्ट बघत असतो तर गोष्टीमध्ये मात्र आपल्याला अशा स्वरूपाचं फारसं चित्र दिसत नाही. गोष्ट ही अत्यंत कमी कालावधीमध्ये महत्त्वाचा मुद्दा सांगण्यासाठी आणि त्याच्यातनं बोध घेण्यासाठी तिथे आलेली दिसून येते. कथेमध्ये श्रवणाकुलता आढळत नाही, पण गोष्टीचं कथन जर आपल्याला करायचं असल्यामुळं श्रवण सुलभता त्या ठिकाणी महत्त्वाची मानली जाते. सजीव, प्रत्येकारी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी पात्रनिर्मिती गोष्टीमध्ये अभिप्रेत नसते, तर कथा निर्मितीमध्ये विशेष महत्त्व मात्र लक्ष दिलं जातं. कथेमध्ये श्रवणानुकूलता आढळत नाही, म्हणजे ती कथा आपण एकीकडे वाचत असतो, पण ज्या पद्धतीने गोष्ट सांगायला पाहिजे तर वाङ्मय प्रकारामधल्या कथानकामध्ये तो भाग फार तर कमी स्वरूपामध्ये येतो. परंतु ती कथा जेव्हा सादरीकरणाच्या स्वरूपामध्ये येते, म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायच्या तर दमा मिरासदारांनी सांगितलेल्या ज्या काही गप्पा गोष्टी किंवा भूतखेताच्या ज्या गोष्टी त्यांच्या तोंडून जर आपण कथानक ऐकलं किंवा गोष्ट ऐकली तर त्या कथेला गोष्टीचं स्वरूप प्राप्त होतं. म्हणजे कथानक तर गोष्टीमध्ये पण आहे, पण गोष्ट सांगण्याची जी पद्धत असते तिच्यामध्ये ज्याला आपण म्हणूया एक सादरीकरण असतं आणि या सादरीकरणामध्ये मग हावभाव असेल, नाट्य असेल, या सगळ्यांचा अंतर्भाव त्यामध्ये होतो. म्हणून एखाद्या व्यक्तीच्या तोंडून गोष्ट ऐकण्यामधली जी काही मजा असते ना, त्या ठिकाणी नाट्य आलेलं दिसतं. मग आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल की कथेमध्ये एक श्रवणानुकूलता आपल्याला दिसून येते गोष्टीमध्ये, पण गोष्टीचं जे काही कथन आपल्याला करायचं असेल तर श्रवण सुलभता अधिक महत्त्वाची असते. आणि यामध्ये पात्रनिर्मिती जी आहे त्या पात्रनिर्मितींना खूप मोठं व्यापक स्वरूप आलेलं असतं आणि कथा निर्मितीमध्ये त्या ठिकाणी विशेष महत्त्व आपल्याला दिसून येतं. म्हणून गोष्ट, सत्यनारायणाची गोष्ट सांगण्याची पण एक पद्धत आहे. श्रावण महिन्यामधल्या वेगवेगळे काही सणवार आणि उत्सव करणाऱ्या ज्या काही स्त्रिया आहेत, नागोबाची गोष्ट असेल, गणपतीची गोष्ट असेल, तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी कशा पद्धतीने सांगितल्या जातात. म्हणून लहान मुलांसाठी जे काही साहित्य निर्मिती होत असते किंवा लहान मुलांसाठी जे काही कार्टून आपण बघत असतो त्यामध्ये जी गोष्ट असते ती गोष्ट अधिक श्रवण सुलभता यावी, दृश्यांच्या माध्यमातून यावी, म्हणून तिचं रूपांतर अशा पद्धतीने माध्यमांतर होऊन अधिक प्रभावी ती गोष्ट आपल्यासमोर येते. जसा हॅरी पॉटर यांचे जे काही अनेक भाग निघालेले आहेत, तर हॅरी पॉटर या पात्राच्या माध्यमातून सुद्धा लहान मुलांवरती एक वेगळा संस्कार घडविण्याचं कार्य ज्याला आपण म्हणूयात ते J.K. रोलिंग यांनी केलं आहे. मराठीमध्ये तसाच जो काही भाग आहे, नामसंत यांनी उघडे लिफाफे या नावाचा जो तो काही कथासंग्रह लिहिलेला आहे, त्याला ललित निबंधाचं स्वरूप आलेलं आहे. तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला हा गोष्टीचा ज्याला आपण भाग म्हणूया ती गोष्ट मोठ्या प्रमाणावरती आलेली आपल्याला दिसून येईल. थोडक्यात सांगायचं तर कथा सांगत असताना श्रवणानुकूलता म्हणजे ती कशा पद्धतीनं ती सांगावी, कशा पद्धतीनं ती ऐकावी, ऐकत असताना समोरच्या व्यक्तीचं कान कसं टवकारले जातील, हावभाव कसं आहे, सांगण्याची पद्धत कशी आहे, हा सगळा जो नाट्याचा भाग म्हणतो आपण, सादरीकरणाचा भाग म्हणतो, तो आपल्याला गोष्टीमध्ये अधिक आलेला दिसतो. पण कथानकामध्ये मात्र कथेमध्ये एक तंत्र वापरलेलं आहे आणि ती कथा नाट्य आविष्कार वगैरे सांगण्यासाठी म्हणून ती नंतरच्या स्वरूपामध्ये येऊ शकते.
तिचं सादरीकरण होऊ शकतं, परंतु लेखक जेव्हा लिहित असतो त्याच्या मनामध्ये प्रकटीकरणाचा भाग हा येत नाही, तर त्या ठिकाणी त्याची साहित्य निर्मितीला तो अधिक महत्त्व देत असतो. पुढचा मुद्दा आपण परत बघतोय की कथा आणि गोष्ट यामधला फरक काय आहे. तर कथेमध्ये सूचकता अधिक दिसून येते, तर गोष्टीमध्ये सूचकताऐवजी प्रकटीकरण अधिक दिसत असतं. बघा, म्हणजे कसं की लेखक जेव्हा एखादी कथा आपण वाचणार आहोत किंवा आपण जेव्हा वाचत असतो तर कळत नकळतपणे लेखक मानवी जीवनामधल्या वेगवेगळ्या भागांचं अफाट अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट तो प्रकट करून सांगत नाही, काही सूचकतेमधून सांगत असतो. सूचकता म्हणजे काय? काही चिन्हांच्या माध्यमातून. आता उदाहरणार्थ जेव्हा आपण रस्त्यानं वाहन घेऊन चालत असतो तर पुढे जेव्हा वेगवेगळे सिग्नल्स लागतात त्या रंगांवरनं आपण सूचित केलं जातं आपल्याला की इथे आपल्याला थांबायचं आहे, जायचं आहे, की कोणत्या अंतरानं आपल्याला जायचं, किंवा पुढे अरुंद पूल आहे, नदी पूल आहे, तर ही जशी चिन्ह असतात. त्याचप्रमाणे एखादा पात्र, मग त्याचा अपघात झालेला आहे तर दवाखान्यामध्ये त्याला नेलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या अंगावरती पांढरा कापड जे आहे ते पसरून टाकलेलं आहे, किंवा एखादी स्त्री विधवा झाली तर फक्त बांगड्या फोडल्या जातात किंवा कपाळाचं कुंकू पुसलं जातं. तर याच्यामधून लेखकाला हे सूचित करायचं असतं किंवा चित्रपटामध्ये त्या प्रसंगामध्ये दिग्दर्शकाला हे सूचित करायचं आहे की त्या स्त्रीच्या नवऱ्याचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. ही काय झाली? सूचकता. त्याचप्रमाणे कथेमध्ये सूचकतेला अधिक वाव असतो, परंतु गोष्ट सांगत असताना मात्र आपल्याला त्या ठिकाणी सूचकतेपेक्षा गोष्ट सांगणारा जो आहे तो प्रकट करत असतो. प्रत्येक गोष्ट त्याला सांगायची असते, कारण सांगणं म्हणजेच काय? कथन करणं. आणि जेव्हा तुम्ही कथन करत असता ते कथन करत असताना त्या ठिकाणी सूचकतेचा वापर हा कमी होतो. मी तर म्हणेन की सूचकता ही खूप कमी प्रमाणात येते. त्या ठिकाणी प्रकटीकरणावरती अधिक भर त्या गोष्ट सांगणाऱ्या व्यक्तीचा असतो. कथेच्या मांडणीमध्ये विविधता दिसून येते, तर गोष्टीची जी काही मांडणी असते त्या मानाने ती चौकटीबद्ध अशी जाणवते. म्हणजे काय? कथेची जी मांडणी बघत असतो आपण त्याच्यामध्ये विविधता दिसून येतो. म्हणजे काय? कथेचे घटक असेल, मग पात्र असेल, वातावरण निर्मिती असेल, लेखकाची लेखन शैली असेल, तर या ज्या काही गोष्टी असतात या सर्व गोष्टींना जास्तीत जास्त वाव जो काही देण्यात येतो तो कथेमध्ये देतो. परंतु गोष्टीची जेव्हा आपण मांडणी बघत असतो त्या मांडणीमध्ये ती जी आहे ती चौकटीबद्ध आहे. फार त्याच्यामध्ये अशा सगळ्या कथानकामधल्या अनेक घटना, प्रसंग, वातावरण निर्मिती हे सगळं डोक्यात ठेवून तो गोष्ट सांगत नसतो, तर त्या ठिकाणी फक्त एक कथन करणं, एखादा प्रसंग गोष्टीच्या माध्यमातून सांगणं आणि त्याच्या पलीकडे मग कुठेतरी एक संस्कार किंवा प्रबोधन, हे दोनच गोष्टी ज्याला आपण म्हणूयात ते गोष्टीमध्ये येतात. परंतु गोष्टीपेक्षा आपण असं म्हणूयात की कथा ही मोठी असते किंवा तिचं स्वरूप हे मोठं असतं, कारण तिच्यामध्ये घटना, प्रसंग, वातावरण निर्मिती कळत नकळतपणे लेखक साहित्य लिहितोय ही त्याची जाण त्या लेखकाच्या मनामध्ये असते. परंतु गोष्ट सांगत असताना अनेक गोष्टींमध्ये लेखनापेक्षा प्रकटीकरणावरती अधिक भर असतो. उदाहरणार्थ ज्या आपण शिळोप्याच्या गोष्टी असेल किंवा मुखोद्गत परंपरेनं लोकसाहित्यामध्ये ज्या काही आपण कथा वाचत असतो, बघत असतो, त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेल्या आहेत, त्याला आपण लोकसाहित्य म्हणतो. लोकसाहित्यामध्ये लेखक कोण आहे हे आपण नेमकंपणे सांगू शकत नाही. जसं गाणी आपल्याकडे लोकपरंपरेमध्ये लोकसाहित्यामध्ये आहेत, जात्यावरची गाणी असेल, उखाणी असतील, किंवा झोक्यावरची गाणी, आपण नागपंचमीला झोका खेळतो त्यावेळेसची काही गाणी असेल, विवाहप्रसंगी जी काही गाणी म्हणली जातात, किंवा एखाद्या विशिष्ट सण उत्सव प्रसंगी काही गाणी म्हणलं जातात, तर मग तो पोशाख असेल, उत्सव असेल, या सगळ्या माध्यमातून अनेक रूढी आणि परंपरांनुसार अनेक मोठ्या प्रमाणावरती हे साहित्य मुखोद्गत होत असतं. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते हस्तांतरित होत जातं. त्याचा लेखक कोण आहे हे सांगता येत नाही. म्हणून सुरुवातीच्या काळातल्या जसं चिवकावची गोष्ट आपण म्हटली, ही लोकसाहित्यातली गोष्ट आहे आणि ती कोणाला सांगावी लागत नाही. एक पिढी आजी मुलीला सांगते, मुलगी आपल्या मुलीला सांगते, मुलगी तिच्या मुलीला सांगते. अगदी नाथ पंतू, खापरपंतू अशी ही जी काही पिढी आहे, पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा जो आहे किंवा आपण घरामध्ये जे सण उत्सव साजरे करत असतो तो पण एक लोकपरंपरेचा जो भाग आहे की माझी आजी करत होती म्हणून माझी आई करते, आई करते म्हणून पुढे मी पण करणार आहे. हा जो काही आहे हा परंपरांचा जो काही भाग आहे. तसं लोकसाहित्य म्हणजे
अनेक वर्षांपासून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी पूर्वापार जशा चालत आलेल्या आहेत तशाच आपण ऐकत असतो, बघत असतो, वाचत असतो आणि पुढच्या पिढ्यांना पण आपण त्याच पद्धतीने सांगत असतो आणि ती पुढची पिढी पण त्याचं अनुकरण करत असते. तर हा जो लोकसाहित्याचा भाग ज्याच्यामध्ये आहे की ती कथा सांगण्यासाठी अनुकूल राहावी म्हणून तिचं स्वरूप पण छोटं असतं. म्हणजे कथा ही मोठी असते आणि गोष्ट म्हणजे त्याचं एक छोटं लघुरूप आहे, अजून छोटं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कथा आणि गोष्ट यातला फरक म्हणजे काय की कथा पेक्षा गोष्ट ही आपल्याला कथा याला आपण असं म्हणूयात की कथानकाच्या माध्यमातून ती प्रकट होणारी गोष्ट आहे. तिचा हेतू आपल्याला त्याच्यामधनं आलेला दिसतो. म्हणून कथा ही मानवी जीवनातले बारकावे असेल, ताणतणाव असेल, ती अधिक चित्रित करत असल्याने माणसांची स्वप्न असेल, सुखदुःख असेल, हे सगळं कथेत येत असल्याने परिस्थिती आणि निसर्ग यांच्यातील संघर्ष यांना कथेमध्ये अधिक महत्त्व असतं. तर तुलनेने गोष्टीमध्ये हा भाग फार महत्त्वाचा नसतो. म्हणजे सांगायचं थोडक्यात तर गोष्टीमध्ये आपल्याला या सगळ्या घटकांचा अंतर्भाव हा कमी प्रमाणामध्ये दिसून येतो, जो की आपल्याला कथेमध्ये अधिक विस्तारित स्वरूपामध्ये आलेला दिसून येतो. कथेमध्ये वातावरणाचा वापर लेखकाला जाणीवपूर्वक करावा लागतो. मात्र गोष्टीमध्ये मात्र तो जाणीवपूर्वक करेलच हे सांगता येत नाही किंवा त्यानं तो केलाच पाहिजे असं त्याच्यावरती बंधन नाही आहे. म्हणजेच काय की कथानक जेव्हा एखादा लेखक कथा लिहित असतो तर त्याला पात्र, आशय, अभिव्यक्ती, वातावरण निर्मिती, भाषाशैली ह्या सर्व घटकांचा याच्यामधल्या तंत्राचा तो अभ्यास करत असतो. वातावरण निर्मिती हा अत्यंत आवश्यक घटक असतो की कोणत्या वातावरणातली ती कथा आहे. जर त्याला शैक्षणिक पार्श्वभूमीवरची कथा लिहायची असेल तर शैक्षणिक पार्श्वभूमीवरची कथा मांडत असताना शैक्षणिक परिसर असेल, शैक्षणिक परिसराच्या मधून निर्माण झालेले जे काही प्रश्न असेल त्या प्रश्नांचा त्यानं उहापोह त्या ठिकाणी केलेला असतो आणि कळत नकळत त्या वातावरणातनं त्या कथा ही पुढे पुढे सरकत जाते. म्हणजेच आपण असं म्हणूयात की कथा या वाङ्मय प्रकारामध्ये वातावरणाला अत्यंत महत्त्व असतं. परंतु जेव्हा आपण गोष्ट सांगत असतो तर गोष्टीमध्ये मात्र असा फारसा मोठा भाग आपल्याला दिसून येत नाही. आता आपण हे पण बघणार आहोत की प्राणी कथा असेल, नीतिकथा असेल किंवा पुराण कथा असतील, इसाप कथा आहेत, या मुख्यतः काय आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या मनोरंजन किंवा प्रबोधन करणे किंवा संस्कार घडविणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. आणि त्यांची मांडणी पण आपण जेव्हा बघतो तर ती धर्मप्रवण आहे, पापपुण्यात्मक किंवा उपदेशप्रधान किंवा मनोरंजनपर अशीच त्याची झालेली आपल्याला दिसून येते. पण अर्वाचीन कथा मात्र कोणत्याही अर्थाने या संकल्पनेत बसत नाहीत. आधुनिक कथा मानवी जीवनातील माणसांचे जे काही प्रश्न आहेत, आजच्या युगातील मूल्यकल्पना ज्या आहेत, सृष्टी सौंदर्य जे काही आहेत ते अधिक चित्रित करत असतं. म्हणून आजच्या काळातले जे काही प्रश्न आहेत, समकालीन काळामधले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला या साहित्यामध्ये बघायचे आहेत, कथा वाङ्मय प्रकाराच्या अंगानं बघायचे आहेत. आणि त्यातला आपण सुरुवातीला हा प्रयत्न केला की कथा आणि गोष्ट यामध्ये काय महत्त्वाचा फरक आहे. तर मला खात्री आहे की हे जे काही मुद्दे आहेत या मुद्द्यांच्या आधारे आपण कथा आणि गोष्ट यामधला फरक समजून घेतलेला आहे. आणि थोडक्यात कथा आणि गोष्ट यांच्यात जरी आपल्याला वरवर साम्य दिसत असले तरी पण त्यांच्यात अनेक बाबतींमध्ये फरक दिसून येतो. आणि या सर्व कारणांमुळे कथा ही लहान मुलांना अधिक आवडत असते. आणि म्हणून लहान मुलं गोष्ट सांगण्याचा हट्ट आपल्या मोठ्या व्यक्तींकडे करत असतात आणि त्यातल्या त्यात आजीकडून गोष्ट ऐकण्याची हौस ते पुरवून घेत असतात. त्यामुळं गोष्टीतून मिळणारा आनंद हा काही औरच असतो. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. खरं सांगायचं मुद्दा म्हणजे आपण अशी काही कथांच्या माध्यमातून काही व्यक्तिमत्व घडलीत आपल्या महाराष्ट्रामध्ये हे आपण बघत असताना शिवाजी महाराजांच्या मनावरती वेगवेगळे संस्कार घडविणाऱ्या कथा जिजाऊनं सांगितल्या म्हणून शिवबा घडला असं आपण म्हणतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वाचनाच्या माध्यमातून आणि लहानपणीच त्यांनी अवतीभोवतीचे जे काही सगळे वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळे अनुभव त्यांना जे आले, अगदी जिवंत स्वरूपातले अनुभव घेऊन वाचनामधून ती व्यक्ती पुढे खूप मोठी झालेली आपल्याला दिसून येते. स्वामी विवेकानंद असतील,
तीसुद्धा व्यक्ती अनेक लहानपणी ज्या काही गोष्टी ऐकत गेली, वाचत गेली, वाचनामधून ती घडत गेली आणि अशा संस्कारामधून माणसं घडत जातात. वाचन हा खूप मोठा एक संस्कार आहे. वाचन ही खूप मोठी आपण म्हणूयात की मानवी जीवनामध्ये आपल्याला तर ती खूप फार विशेष कष्ट करावे लागत नाही. खूप मोठ्या प्रमाणावरती साहित्य निर्मिती आपल्याकडे होत असते, वेगवेगळ्या भाषांमध्ये होत असते. तर आपण ते वाचलं पाहिजे, आपण गोष्ट वाचली पाहिजे, आपण लोकांची गोष्ट ऐकून घेतली पाहिजे, तर आपल्याला कथा समजेल. मानवी जीवनामध्ये आपण प्रत्येकाला ऐकून घेणं म्हणजेच त्याची गोष्ट, तिची गोष्ट, त्यांची गोष्ट. आणि जर आपल्याला गोष्ट नीट समजली तर आपल्याला खूप काही समजू शकतं. आपल्याला माणसं समजू शकतात, आपल्याला परिस्थिती समजू शकते आणि मग आपण प्रत्येक घटनांकडे वस्तुनिष्ठपणे आणि मानवी भावभावनांसकट बघायला आपण लागू शकू. मला असं वाटतं की गोष्ट ही आपल्या काळजाचा एक तुकडा आहे, आपल्या भावनांशी संबंधित असलेली ती गोष्ट आहे आणि ही गोष्ट तुम्ही शांतपणे ऐकून घेतली. यामधून मी हाच प्रयत्न केला की तुम्हाला पुढे आपण अभ्यास करणार आहोत. आता आपण पहिल्या तासामध्ये कथा आणि गोष्ट यातला फरक पाहिला. पुढच्या तासामध्ये आपण समकालीन मराठी कथा, समकालीन म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये काय फरक आहे हे मुद्दे आपण समजून घेणार आहात. तर इथे आपण थांबूया. धन्यवाद.